रामराम मंडळी, तुम्हा सगळ्यांना जगदंबा JVS चॅनलला स्वागत आहे। गणेशाला विघ्नेश्वर नाव कसे मिळाले, एक पौराणिक कथा। देवाधिदेव गणेशाला अनेक नावांनी ओळखले जाते आणि प्रत्येक नावामागे एक रोचक कथा दडलेली आहे। त्यापैकीच एक महत्त्वाचे नाव म्हणजे विघ्नेश्वर, विघ्नांचा नाश करणारा आणि त्यांचा अधिपती असा या नावाचा अर्थ आहे। गणेशाला हे नाव कसे मिळाले यामागे एक पौराणिक कथा आहे जी त्याच्या पराक्रमाचे आणि करुणेचे दर्शन घडवते। राजा अभिनंदनाचा यज्ञ आणि विघ्नासुराचा जन्म। प्राचीन काळी हेमवती नगरीत अभिनंदन नावाचा एक अत्यंत पुण्यवान आणि महत्त्वाकांक्षी राजा राज्य करत होता। त्याला इंद्रपद मिळवण्याची तीव्र इच्छा होती। यासाठी त्याने एका विशाल यज्ञाचे आयोजन केले। या यज्ञाचा प्रभाव इतका मोठा होता की देवराज इंद्राचे आसनही डळमळीत होऊ लागले। आपल्या पदाला धोका निर्माण झाल्याचे पाहून इंद्राने राजा अभिनंदनाचा यज्ञ भंग करण्याचा निश्चय केला। इंद्राने यासाठी काळ नामक शक्तीला बोलावून राजाच्या यज्ञात विघ्न आणण्याची आज्ञा दिली। त्या आज्ञेतूनच एका भयंकर राक्षसाचा जन्म झाला, ज्याचे नाव होते विघ्नासूर। नावाप्रमाणेच तो सर्व शुभ कार्यांमध्ये अडथळे निर्माण करू लागला। त्याने केवळ राजा अभिनंदनाचा यज्ञच नाही तर पृथ्वीवरील सर्व वैदिक कार्ये, पूजा अर्चा आणि धार्मिक विधींमध्ये अडथळे आणायला सुरुवात केली। त्याच्या या कृत्यांमुळे ऋषीमुनी आणि सामान्य जनतेमध्ये हाहाकार माजला। देवांनी केली गणेशाची आराधना। विघ्नासुराच्या त्रासाला कंटाळून सर्नदेव आणि ऋषीमुनींनी विघ्नहर्त्या गणेशाचा धावा केला। त्यांनी गणेशाची मनोभावे आराधना करून या संकटातून मार्ग काढण्याची विनंती केली। भक्तांची प्रार्थना ऐकून गणेश प्रसन्न झाले आणि त्यांनी विघ्नासुराचा बंदोबस्त करण्याचे आश्वासन दिले। गणेश आणि विघ्नासुराचे युद्ध। भगवान गणेशाने विघ्नासुराशी घनघोर युद्ध केले। विघ्नासुराने आपली सर्व मायावी शक्ती पणाला लावली, पण गणेशाच्या अफाट सामर्थ्यापुढे त्याचा टिकाव लागला नाही। गणेशाच्या पराक्रमाने तो थकून गेला आणि अखेरीस त्याने आपली हार मानली। तो गणेशाला शरण आला आणि आपल्या अपराधांची क्षमा मागू लागला। विघ्नासुराचे वरदान आणि विघ्नेश्वर नावाचा उगम। शरणागताला अभय देणे हे गणेशाचे वैशिष्ट्य। त्यांनी विघ्नासुराला क्षमा केली तेव्हा विघ्नासुराने गणेशाकडे एक वरदान मागितले। तो म्हणाला, हे प्रभू, तुमच्या नावासोबत माझे नाव जोडले जावे आणि जेथे तुमची पूजा होईल तेथे मी कोणताही अडथळा आणणार नाही। गणेशाने त्याची ही विनंती मान्य केली आणि त्याला आपल्या गणांमध्ये सामील करून घेतले। तेव्हापासून गणेश विघ्नहर किंवा विघ्नेश्वर या नावाने ओळखले जाऊ लागले। याचा अर्थ विघ्नांचा ईश्वर किंवा अडथळ्यांचा स्वामी असा होतो। गणेशाने असेही वचन दिले की कोणत्याही कार्याची सुरुवात करण्यापूर्वी जो कोणी माझे विघ्नेश्वर या नावाने स्मरण आणि पूजन करेल त्याच्या मार्गातील सर्व अडथळे दूर होतील। अशा प्रकारे दुष्टाचा नाश करून आणि त्यालाही सन्मान देऊन गणेशाने विघ्नेश्वर हे नाव धारण केले। ही कथा आपल्याला शिकवते की खरी शक्ती केवळ पराभव करण्यात नाही तर क्षमा करण्यात आणि शरणागताला आश्रय देण्यात आहे।